चेटकीन. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 14. सोनाली वर तिच्या खोलीत आली. ती रखमाला विचारायला गेली होती जराशी माहिती हवी म्हणून, आणि माहितीचा महापूरच तिच्यावर लोटला होता. शेवटच्या क्षणी त्या ऐकीव गोष्टी एकदम तिलाच येऊन स्पर्शल्या होत्या. प्रत्यक्ष आजीनेच लिहिलेले कागद तिच्या हातात आले होते. तिने ते पुडकं उशाखाली सारून ठेवलं. ती ते वाचणार तर होतीच, पण आत्ता या क्षणी नाही. रखमाच्या हकीकतेने आधीच मनावर परिणाम झाला होता. ओल्या मातीत बी लवकर रुजतं म्हणतात. मग या नाना विश्वासांसाठी तिच्या मनाची पार्श्वभूमी या क्षणी चांगलीच तयार झाली होती. आणि मग त्यांनी एकदा का मनात मूळ धरलं की पुढच्या सर्व क्रिया, सर्व विचार यांच्यावर त्यांचा प्रभाव पडणारच. ज्या रंगाच्या काचीतून तुम्ही जगाकडे पाहता त्याच रंगात जग तुम्हाला दिसणार. तरी पण काही वेळ जाऊ द्यायला हवा. पश्चिमेकडे उघडणाऱ्या खिडकीपाशी येऊन ती उभी राहिली. आता सूर्य पश्चिमेकडे कलला होता. त्या घराची सावली आता त्यांच्या बाजूला पडली होती. तिच्या मनात एकदम संपूर्ण असंबंध असा विचार येऊन गेला. बरं झालं ते घर आपल्या आणखी जवळ नाही, नाहीतर संध्याकाळचा सूर्य क्षितिजाला टेकला की त्या घराची सावली आपल्या घरावरच पडली असती. त्या विचाराचा तिला राग आला. आपण आता सावलीलाही भ्यायला लागलो की काय, तिच्या मनात विचार आला. सावली म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव, एक निर्द्रव्य प्रक्षेप. पण मग तिला तो मागचा अनुभव आठवला. त्या बंद खोलीतल्या खिडकीच्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडताच समोरचं दार हलकी हलकी बंद झालं होतं. खाली जाण्यासाठी ती खोलीच्या दारापर्यंत आली सुद्धा, पण मग ती दारातच थांबली. एकतर खाली कुणाच्या वर्दळीचा आवाज येत नव्हता. आता दुपारचे फक्त 3 वाजले होते. एकटीने खाली जाण्यात काहीच अर्थ नव्हता. शिवाय ते आजीचं हस्तलिखिताचं बाळ ते तिला खुणावत होतं. मनात उत्सुकता तर होतीच, कारण ही आजी म्हणजे कोणी सामान्य बाई नव्हती हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतंच. आणखी एक विचार होता. आजीचं हस्तलिखित म्हणजे काही बोधकथा, मनोरंजनपर किंवा नीतिकथा नसणार. तिचं मांत्रिकाचं घराणं, तिचा इथला मुक्काम आणि कार्यक्रम सर्व लोकविलक्षण होतं. तिचं हस्तलिखित साधं नसणार, आणि रात्रीच्या अंधारात एकटी दुकटीने वाचण्यासारखं तर खासच नसणार. त्यापेक्षा आत्ताच वाचायला घ्यावं. सोनाली कॉटवर येऊन बसली. उशाखालचं ते लाल कापडातलं पार्सल बाहेर काढून तिने ते मांडीवर ठेवलं. ज्याला बासनात गुंडाळून ठेवणं म्हणतात तो असलाच प्रकार असला पाहिजे. तिने कापडावरून हात फिरवला. कापड रेशमी होतं. सोनालीला कद, पितांबर, सोहळ्यातले कपडे यांची काहीच माहिती नव्हती. तिने पार्सल नाकापाशी नेऊन त्याचा वास घेऊन पाहिला. एक वास होता, दुर्गंधी तर नाहीच, अप्रिय म्हणण्यासारखाही नाही. सोनालीला बुक्का, केशर यांच्या वासाची काहीच कल्पना नव्हती. एक गोष्ट उघड दिसत होती, कापडावर अजिबात धूळ नव्हती. कितीतरी वर्ष कोणत्या तरी कपाटात ठेवून दिलेलं असलं तरी या पार्सलवरून सतत कोणाचा ना कोणाचा तरी हात फिरत होता. कापडाला वरून 2 निर्घाटी मारल्या होत्या. केवळ तिची नखं लांब लांब होती म्हणून तिला त्या सुळसुळीत कापडाच्या गाठी सोडता आल्या. कापड बाजूला होताच आतले कागद समोर आले. कागद जाड होता आणि अक्षर मोठं होतं. म्हणजे तिला आधी जे एक खूप मोठं बाड वाटलं होतं ती प्रत्यक्षात लहानशीच हकीकत होती. अक्षर वळणदार नसलं तरी सुवाच्य होतं. आजकाल मात्रांना वेटोळी दिसत नाही. उकारांच्या खुणेला असा मोठा बाग दिसत नाही. तिने कागदाची चळत फर्र आवाज करीत हवेतून फिरवली. मघाचा तो वास आता आणखी स्पष्टपणे जाणवला. एक गोष्ट सहज ध्यानात येत होती. लेखनात परिच्छेद, अवतरण, संवाद काहीही नव्हतं. सर्व मजकूर सलग होता. बाबा वाडीवर फार वेळ आले नाही. आजीने सुरुवात केली होती. फार तर 5-7 वेळा आले असतील. अगदी सुरुवातीस आले ते मला माहेरपणासाठी गावाकडे घेऊन जायला. तसे घरचे आम्ही गरीब नव्हतो, पण या दांडेकरांकडची परिस्थिती फारच वेगळी होती. बाबा स्वतःचा मान राखून घेणारे. ते एका रात्रीपेक्षा जास्त मुक्कामाला थांबले नाही. संध्याकाळची मी त्यांच्याबरोबर समुद्रकिनाऱ्यापर्यंत फिरत फिरत गेले. तेव्हा भाऊजींनी त्यांचं दुसरं घर बांधलं नव्हतं. मोठ्या घरापासून ते थेट किनाऱ्यापर्यंत सरळ मोकळी जमीन होती. पण समुद्राकडे जाता जाता बाबा वाटेत थांबले.
जिथे आता ते दुसरं घर उभं आहे तिथेच बाबा थांबले. पायांनी खालची रेती हलवत होते. चारी बाजूंना पाहत होते. मग शेवटी म्हणाले, आता वाडीवर परत येशील तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेव. औशीचं या बाजूला यायचं नाही, समजलं ना? रात्रीचं तर अजिबात फिरकायचं सुद्धा नाही, लक्षात ठेवशील ना? बाबांचे शब्द मला जरा चमत्कारिक वाटले, पण त्यांच्या शब्दावर शंका घ्यायचा विचारसुद्धा मनात आला नाही. बाबा चार चौघांसारखे नव्हते. त्यांच्या काही कृत्यांना कारणं नसत. वरवर पाहता ते कृत्य अट्टहासी माणसासारखी किंवा अविचारी माणसासारखी वाटत, पण त्यांच्या मनात आत कुठेतरी एखादा आडाका असायचा. 2+2 म्हणजे 4 हा आपला साधा हिशेब झाला. बाबांचे हिशेब काही वेगळेच असत. मी त्यांची एकुलती एक मुलगी, तेव्हा ते सांगतील ते माझ्या हिताचंच असणार ही माझी खात्री होती. तेव्हा त्या संध्याकाळचे त्यांचे शब्द माझ्या आठवणीतून कधीही जाणार नव्हते. मी माहेरावरून आठवड्याभरात परत आले, पण बाबांनी सांगितलेल्या गोष्टीची कुठेही वाच्यता केली नाही. तशी मी घरात लहानच. मामंजी आणि सासूबाई हे करते. घराबाहेरचा सर्व कारभार मामंजीच्या शब्दाप्रमाणे, तर घराच्या उंबरड्याच्या आत सासूबाईंचं राज्य. तशा त्या खाष्ट किंवा रागीट नव्हत्या, कामालाही मागे सरणाऱ्या नव्हत्या, पण एकूण समज जरा कमीच. लंगड्या पिल्याला मादी झुकतं माप देते म्हणतात, इथेही हाच प्रकार होता. तसं यांचं आणि मोरेश्वर भाऊजींचं शिक्षण बेताबेताचंच आणि घरचाच व्याप इतका होता की शिक्षण घेऊन 4 पैशांसाठी नोकरी करायची वेळच येणार नव्हती. पण डिग्री असो वा नसो, व्यवहारात माणसाने सावध राहिलं पाहिजे. माणसांची पारख करता यायला पाहिजे. कुणाला जवळ करायचं, कुणाला 4 हात दूर ठेवायचं, कुणाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही, हे ज्ञान उपजत नसतं, पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं. सुत्तीपाठक श्रीमंताभोवती तर गर्दी करणारच, पण त्यांच्यातला कोण आपमतलबी, ढोंगी, फसवा, लबाड हे समजायला हवं. भाऊजींच्या जवळ ही अक्कल नव्हती, आणि एकदा का मनात अडी बसली की त्या माणसाच्या प्रत्येक शब्दामध्ये स्वार्थी हेतू दिसायला लागतो. पूर्वग्रहाने दृष्टी पार आंधळी होऊन जाते हीच गोष्ट खरी. भाऊजींच्या लग्नात कृष्णाबाईंच्या वडिलांना पाहिलं मात्र खात्री झाली, हा माणूस चांगला नाही. दांडेकरांशी याची सोयरीक व्हायला नको होती. तशी कृष्णाबाई दिसायला चांगली होती, वागायलाही सरळ होती. त्या बिचारीच्या मनात काहीही शक्यपंजे नव्हते, पण तिचा बाप तिचा बुद्धिबळातल्या प्याद्यासारखा वापर करत होता. सासूबाई मामंजी होते तोवर कृष्णाबाईंच्या माहेरच्या एकाही माणसाचा घरात शिरकाव झाला नव्हता. पण मामंजी गेले, वर्षभरात सासूबाईही गेल्या की कृष्णाबाईंच्याकडच्यांना रान मोकळं सापडलं. त्या लोकांनी भाऊजींच्या डोक्यात वाटणीचं खूळ भरवलं. यांच्याशी भाऊजींची रोज शब्दाशब्दी व्हायला लागली. यांनी साफ सांगितलं, इस्टेटीची वाटणी होणार नाही. सर्व व्यवहार तपासायला वाटलं तर भाऊजींनी त्यांच्यातर्फे एखाद्याची नेमणूक करावी आणि वर्षाअखेर जे काही उत्पन्न येईल त्याचा निम्मा वाटा दोघांच्यात विभागला जावा. यांचं वागणं इतकं चोख असायचं की कशावर शंका घ्यायला जागाच नव्हती. मग ते वेगळ्या घराचं वारं डोक्यात शिरलं. यांनी भाऊजींना सांगितलं, मूळ घरावरचा सगळा हक्क सोडून द्या, मग नवीन घर बांधण्याच्या खर्चाचा निम्मा वाटा मी देईन. तेव्हा मग ते घर बांधलं. यांनी भाऊजींना खूप सांगून पाहिलं की तुझं घर वाडीच्या दुसऱ्या बाजूला बांध, म्हणजे तेवढी देखभालही होईल. पण नाही, आणि बाबांनी जी जागा अभद्र म्हणून दाखवली होती नेमकं तिथेच भाऊजींनी घर बांधायला काढलं. तसं ते मला मानत असत. मी त्यांना एका बाजूला घेऊन परोपरीने सांगून पाहिलं, तिथे घर बांधू नका. मला वाटतं त्यांना माझं म्हणणं पटलंही असतं, जर त्यांचा तो नालायक सासरा मध्ये आडवा आला नसता तर. शेवटी तिथेच घर बांधलं, आणि तेही मागची बाजू आमच्याकडे करून. मी बाबांना पत्र टाकलं. पत्रात मोघमच लिहून कळवलं की त्यांनी एकदा वाडीवर येऊन जाऊ. खरं सांगायचं तर आमच्याकडची गरिबीच. तेव्हा वाडीवर स्वागत कसं होईल, कुठे कळत न कळत अपमान तर व्हायचं नाही ना, याची बाबांना सतत धास्ती. त्यांना तरी बोल कसा लावायचा. प्रत्यक्ष मालक जरी बोलले नाहीत तरी मालकाच्या दारची कुत्री असतात ना, ती सुद्धा भुंकायला कमी करत नाहीत. पण शेवटी बाबा आले. यांना जरासा राग आला असेलही मला काहीच सांगता येत नाही. कदाचित बाहेरून बाबांच्या संबंधात यांच्या कानावर काही गेलेही असेल, तेही मला माहीत नाही. हे बोलले मात्र काहीच नाही. बाबा सकाळी 11च्या सुमारास पोचले.
बाबांच्या बरोबर हे 5-7 मिनिटं बसून चहाचा कप घेऊन मग वाडीवर कामासाठी निघून गेले. काय ग दुर्गे, कशासाठी बोलावून घेतलंस? बाबांनी विचारलं. मी त्यांना व्हरांड्यात आणलं आणि समोरचं दुसरं घर दाखवलं. तुम्ही पाहिलं नाहीत का? मी त्यांना विचारलं. आमच्या मोरेश्वर भाऊजींचं घर. त्या घराकडे बाबा बराच वेळ नुसते पाहत उभे राहिले. मग म्हणाले, मी जरा समुद्रावर जाऊन येतो. व्हरांड्याच्या पायऱ्या उतरून ते समुद्राकडे गेले. अर्थात जाताना आणि येताना दोन्ही वेळा त्यांना भाऊजींच्या घरावरून जावं लागणार होतं. मी घरात येऊन कामात लागले. बाबा तिकडून केव्हा परत आले मला माहीत नाही. बाहेरून परस्पर वाडीवरही गेले असतील. हे 1च्या सुमारास परत आले. त्यांच्या मागोमाग बाबाही आले. जेवणं झाली. जेवण घेत असतानाच बाबांनी सांगितलं, दुपारच्या गाडीने परत जाणार आहे. अर्थात त्यांना बैलगाडीतून हमरस्त्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था होणार होती. मला माहीत होतं माझ्याशी बोलल्याखेरीज बाबा जायचे नाही. जेवणानंतर विश्रांतीसाठी हे वर गेल्या गेल्या मी व्हरांड्यात आले. बाबा माझी वाटच पाहत होते. दुर्गे, हे काही चांगलं लक्ष नाही बघ, ते म्हणाले. येताना पलीकडच्या घरात गेलो होतो. मोरेश्वर होता, कृष्णही होती. सासरे बुवा कुठेही दिसले नाहीत. तशी ती दोघं सरळ आहेत ग, पण माणसाचं कसं आहे, चिखलात पाय पडला की अंगावर चिखलाचे डाग यायचेच. मला पाहताच मोरेश्वरच्या कपाळावर आठी आली. मनाशी म्हटलं, सासरे बुवांनी कान भरलेले दिसत आहेत. आपण एक शब्द बोलायचं नाही. प्रकृतीची चौकशी केली. घर तरी दाखव म्हणालो. मोरेश्वर नाराजच होता, पण ती कृष्णा, ती म्हणाली, चला हो दाखवते. तिन्ही मधले पाहिले मी दुर्गे. तो सासरा असता तर त्याने मला घरात पाय टाकू दिला नसता. मला जे काय पाहायचं होतं ते मी पाहिलं. दाराबाहेर पडतो ना पडतो तोच समोरून कृष्णाचा बाप आला. मी त्याच्याशी शब्दसुद्धा बोललो नाही, पण मी सारं घर आतून पाहिलं आहे हे त्याला समजणारच. दुर्गे, मी एवढंच सांगतो, तो माणूस भला नाही. काय करील सांगता येत नाही. त्यांनी जाताना मला काही काही सांगितलं. दुर्गे, ते म्हणाले, त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जो माळा आहे ना त्याच्याकडे लक्ष ठेव. मध्यरात्री माळ्याच्या खिडक्यांतून कधी हलता प्रकाश दिसायला लागला तर सावध हो. वरचं त्रिकोणी छप्पर आहे ना त्याच्यावर औशीचं रात्रीचं काही काही बसलेलं दिसलं तर सावध हो. विश्वनाथरावांनाही सांभाळून राहायला सांग. रात्रीची त्या घराच्या बाजूला जात जाऊ नका म्हणावं. बाबा सांगत होते. त्यामागचा त्यांचा हेतू मला समजला होता. पण यांना इतके दिवस मी अगदी जवळून पाहिलं होतं. त्यांना मी असलं काही सांगणार नव्हते. परिणाम नेमका उलटा झाला असता. त्याच रात्री ते घराबाहेर पडले असते. भाऊजींच्या घराकडेच काय, प्रत्यक्ष घरात गेले असते. तेव्हा मी होस होम केलं. दारापाशी बैलगाडी आली. गाडीत पडशी टाकता टाकता बाबा म्हणाले, दुर्गे, काही झालं तर मला बोलाव बरं का. काय खुणा पाहायच्या तुला माहीत आहे आणि मागे मला काही काही करताना तू पाहिलं असशीलच. पण एक ऐक, नाही ते करायच्या फंदात तू पडू नकोस, समजलं का. विश्वनाथरावांना राग आला तरी चालेल, त्यांची सुरक्षितता पाहायला हवी ना. 2 अधिक उन्या शब्दांनी काही जखमा होत नाहीत, समजलं. तुझ्याकडून शब्द आला की मी असेन तसा येईल, समजलं. आणि मग ते गेले. बाबांच्या शब्दांनी मनात नाही त्या कल्पना यायला लागल्या होत्या. त्या घरात काय काय चालतं याची काहीतरी माहिती काढायलाच हवी होती. घरात काम करणाऱ्या बायका, त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसतं, पण त्यांचं घरात सगळीकडे लक्ष असतं. भाऊजींच्या कामोलीशी रखमा नेहमी बोलायची. रखमाला चौकशी करायला सांगायला हवी, पण आधी रखमाला नीट कल्पना द्यायला हवी. तसे घरच्यांबद्दल सगळ्याच कामवाल्या एकमेकींना विचारत असतात. पण म्हणजे रखमाला विश्वासात घेणं आलं आणि अर्धवट नाही, सगळं सांगायला हवं. बाबा काय करत असत हे सांगणं आलं. त्याखेरीज तिचा विश्वास कसा बसायचा. तिला बाजूला घेऊन प्रकरणाची जराशी कल्पना दिली. आधी बिचारी घाबरलीच. या खेड्यापाड्यातल्या लोकांचा या प्रकारांवर अगदी चटकन विश्वास बसतो, पण दांडेकरांची तिचं इमानही तसंच बळकट. तिने कृष्णाबाईंच्या कामवालीशी बोलून बोलून बरीच माहिती काढली. एक म्हणजे भाऊजींचे सासरे सततचेच तिथे मुक्कामाला असतात. दुसरं म्हणजे त्यांचा मुक्काम वरच्या माळ्यावरच असतो. साफसफाईसाठी सुद्धा कामवालीला तिकडे जायची बंदी आहे. कृष्णाबाई बाबांचा उल्लेख करते, त्यावरून तिला समजलं की ते तिथेच मुक्कामाला आहेत.
ती कामाला असताना तरी तिला ते दिसले नाहीत. बाहेर पडत असेल तर अगदी पहाटे उजाडण्यापूर्वी किंवा रात्री अंधार पडल्यावरच. रखमाला आणखी काही माहिती काढून घेता आलीच नाही, कारण कृष्णाबाईंच्या कामवालीने एकाएकी त्या घरचं कामच सोडलं. म्हणजे ती 2-3 दिवस दिसली नाही. तेव्हा मीच कृष्णाबाईला विचारलं, अगं धुणं भांडीवाली दिसत नाही ग. आधी कृष्णाबाई काही बोलली नाही, पण मग तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. तसं वय किती? जेमतेम 22च. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष एकत्रच होतो, तेव्हा ती तशी खुशीत असायची. अंगावर पडेल ते काम करावं, कशाची जबाबदारी नाही, काळजी घ्यायला घरात मोठी माणसं आहेत. आता सगळं तिच्या एकटीच्या शिरावर आलेलं. तशी पैशांची काळजी नव्हती. भाजीपाला धनधान्य सगळंच घरात येत होतं. वर वाटणीचे पैसेही येत होते. पण ती काही सुखी वाटत नव्हती. काही अडचण आहे का ग? मी विचारलं. बाबांनी कामवलीला घालून दिलं, कृष्णाबाई म्हणाली. काय तर म्हणे वरच्या माळ्यावर गेली होती. पण दुःख तेवढंच नव्हतं. त्या बायांच्या तोंडाला आवर कोण घालणार? त्या कामवालीने काही ऐकवलेलं असणार. कृष्णाबाईकडे कामावर यायला एकही बाई राजी नव्हती. या पुरुषांना काय होतं हुकूम द्यायला? कृष्णाबाई म्हणत होती. शेवटी घराच्या बाईला सगळं पाहावं लागतं. त्यांचं काय जातं? तिचा विश्वास संपादन करण्याचा साधा सोपा मार्ग समोर दिसत होता. कृष्णाबाई, तुझं काम रखमा करील आणि ती तुझ्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. म्हणजे तुझ्या वडिलांना नाही त्या शंका यायला नको. तुझी धुणी भांडी दुपारची तुमच्या मागच्या व्हरांड्यात आणून ठेव. रखमा सगळं काम करून ते तिथे परत ठेवून जाईल. तिला बिचारायला केवढं हायसं वाटलं. तशी ती माझी सक्की जाऊच होती. तेव्हा मी अक्षी मदत केली तर त्यात वावं काहीच नव्हतं. पण आम्ही दोघी एकमेकींना भेटलो, 4 शब्द बोललो तर कुणाला संशय यायचं काहीच कारण नव्हतं. भावाभावांच्यात अशी शब्दाशब्दी झाली असेल, पण ती भांडणं आतल्या घरापर्यंत पोचलीच पाहिजेत असं थोडंच आहे. रखमा आधी जरा आडेवेडे घेत होती, पण शेवटी ती तयार झाली. कृष्णाबाईंच्या भेटी दर दिवसा 2 दिवसाकाठी व्हायला लागल्या. मी ठरवलं होतं तिला आपण होऊन काहीही विचारायचं नाही. शरीरात काही दुखत खुपत असलं तर लपून राहत नाही. मनाचंही तसंच आहे आणि माझा तर्क खरा ठरला. 2-3 भेटी झाल्यावर तीच एकदा आपण होऊन म्हणाली, बाई सांगू का नको? घरचीच माणसं, त्यांच्याबद्दल कसं बोलायचं? मी काहीच बोलले नाही. कृष्णच पुढे म्हणाले, एक यजमान दुसरे वडील. पण बाई कशाने तरी झपाटलंय बघा यांना. सारखे वरच्या माळ्यावर जात असतात. मलाही वर जायची बंदी आहे आणि रात्री अपरात्री समुद्रावर जात असतात. खरं तर आमचा संसार किती सुखाचा व्हायला हवा, नाही का? कशाची ददात नाही. तुमच्यासारखीच मोठी माणसं मदतीस आणि सल्ला द्यायला. पण तुमचं नाही तर थोरल्या भाऊजींचं नाव काढलं की यांच्या तळपायाची आग मस्तकाच गेलीच. मला तर वाटतं बाबांनीच काहीतरी नाही ते यांच्या मनात भरवून ठेवलं आहे. कृष्णाला आणखी काही सांगायचं होतं, पण त्या पहिल्या खेपेस तिचा धीर झाला नाही. पण ती मनातली ठसठसती जखम ती काही कृष्णाला गप्प बसू देत नव्हती. दुसऱ्याच दिवशी रात्री 8च्या सुमारास स्वयंपाकघराच्या दारावर थाप आली. स्वयंपाकघरात मी आणि रखमा दोघीच होतो. रखमाने दार उघडलं तर बाहेर कृष्णा उभी, अशी घाबरलेली की सांगता सोय नाही. सारखी खांद्यावरून मागे वळून पाहत होती. सारखी पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत होती. तिला आधी घरात घेतली, चुलीपाशी पाटावर बसवली. रखमाला कब्बर दुधात साखर घालायला सांगितली आणि ते दूध आधी कृष्णाला प्यायला लावलं. तेव्हा कुठे ती जराशी भानावर आली. बाई, ती म्हणाली आणि तिने एकदम डोळ्यांना पदर लावला. रडत होती, स्वतःशीच मान हलवत होती. अगं सांग तरी काय झालं ते? मी म्हणत होते. आत्ताच दोघे गेले समुद्रावर. आता रात्री 12 वाजल्याखेरीज परत यायचे नाही. कृष्णा शेवटी म्हणाली, बाई हे अगदी रोजचं झालंय हो. आणि मी त्या साऱ्या घरात एकटी. मला आत्ताशी भीती वाटायला लागली हो त्या घराची. सगळ्या खोल्यातून दिवे लावून ठेवले तरी धीर येत नाही. बाई खरी भीती वाटते ती त्या माळ्याची. सारखं वाटतं वर कोणीतरी आहे. आपल्या या घराचा आहे ना तसाच माळा आहे. जिना नुसताच वरच्या माळ्यावर जातो. वर दार नाही, काही नाही.
दार असतं तर बाहेरून कडी घातली असती. तेवढा जीवाला धीर आला असता. आता जरा कुठे खूट झालं की असं दचकायला होतं. तुम्ही चालता का? यांना 2 शब्द सांगता का? मला तिची खरंच कीव आली. बाबांना त्या जागेच्या आसपास काहीतरी जाणवलं होतं. तिची भीती अगदीच निराधार आहे असं मला तरी वाटत नव्हतं. आणि ही अशी सतत दचकत घाबरत राहणं चांगलं नव्हतं. कारण तिला यशवंताच्या वेळचे दिवस गेले होते. मग तिला माहेरी जायला का सांगू नये? मला एकाएकी कल्पना सुचली. त्यात गैर काहीच नव्हतं. तिच्या आईकडे जात होती. इथे तिच्या एकटीवरच सगळ्या कामाचा बोजा पडत होता. मी तिला सांगितलं, कृष्णा तू आजची रात्र इथेच थांब. ती काही बोलायला लागताच मी तिला गप्प केलं. हे बघ, मी व्हरांड्यातच थांबते. भाऊजी येताना दिसले की त्यांना भेटते आणि सांगते काय सांगायचं आहे ते. तू अजिबात काळजी करू नकोस. रखमा जा गहीला घेऊन मागच्या खोलीत आणि थांब तिच्याबरोबर. मी आवरते मागचं सारं. आवरावर केली आणि व्हरांड्यात येऊन बसले. चंद्र उशिरा उगवला, पण हवा स्वच्छ होती आणि लांबवरचं चांगलं दिसत होतं. ते दोघं दिवा घेऊन गेलेले नसणार, कारण वाट त्यांच्या पायाखालचीच होती. कृष्णाने फक्त खालच्या खोल्यांत दिवे ठेवले होते. वरचा मधला आणि माळा अंधारात होता. घराच्या छपराकडे नजर जातच होती. बाबांनी सांगितलेलं कसं विसरणार? पण ती छपराची रेषा अगदी सरळ होती. अगदी शांतता होती. म्हणून त्या दोघांच्या पावलांचा आणि आसपास काहीतरी बोलण्याचा आवाज माझ्यापर्यंत पोचला. कारण त्यांच्या घराचं दार समुद्राकडे होतं. काही वेळा माणूस काही गोष्टी विचार न करताच करतो. अविचाराने करतो असा याचा अर्थ नाही. आतून कुठून तरी एकदम प्रेरणा येते आणि माणूस ते करतो. कधी त्याचा परिणाम चांगला होतो, कधी वाईट होतो. पण त्या क्षणी माणूस परिणामांचा विचार करत नाही. व्हरांड्याच्या खेळाला टांगलेला कंदील काढून मी हातात घेतला आणि पायऱ्या उतरून सरळ भाऊजींच्या घराकडे निघाले. औषच्या वेळेस तिकडे फिरकू नकोस. रात्री तर नाहीच नाही. बाबांनी जाताना मला इशारा दिला होता, पण या क्षणी मी तो पार विसरून गेले होते. भाऊजींच्या घराला वळसा घालून मी तिथपर्यंत पोचले. ते दोघं घरात जाण्याच्या बेतात होते. मी मोठ्याने हाक मारली, भाऊजी, मोळशीर भाऊजी. कोण 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 दुर्गा वहिनी? भाऊजींचा आवाज आला. हो मीच आहे. भाऊजी जरा इकडे या, तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहेत. खोलीतल्या देवाचा प्रकाश व्हरांड्यात पडला होता. त्या प्रकाशात मला ते दोघं दिसले होते. क्षणभर भाऊजी तसेच उभे राहिले. मग त्यांनी मान वळवून कृष्णाबाईंच्या बाबांकडे पाहिलं. त्यांना काय सासऱ्यांची परवानगी हवी होती? लागत होती? मला जरासा रागच आला. आवाजही चढला असला पाहिजे. 2 मिनिटे या खाली भाऊजी, मी म्हणाले. ते वळले. पायऱ्या उतरून माझ्याकडे समोर येऊन उभे राहिले. शेवटी त्यांची बुद्धी ठिकाणावर आली. वहिनी इतक्या रात्रीच्या वेळी? भाऊजी जरा ऐका. आधी मी काय सांगते ते नीट ऐका. कृष्णाबाई माझ्या घरी आहे. तुम्ही असे रात्री अपरात्रीची तिला त्या घरात एकटीच्या एकटी ठेवून जाता? ती कोणत्या अवस्थेत आहे हे माहीत असूनही? ती बिचारी इतकी घाबरली होती. तिला कपभर गरम दूध प्यायला दिलं आहे आणि झोपवलं आहे. आता माझं ऐका. तुमचे दिवस रात्रीचे जे काही उद्योग चालले आहेत त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. पण कारण नसताना तुम्ही आमच्याशी उभा दावा धरला आहे. दोन्ही घरातलं जाणं येणं बंद करून टाकलं आहे. तिने आधारासाठी मदतीसाठी कुणाकडे वळायचं? मी काय सुचवते ते पटतं का पहा. बाळणपणाची वेळ येईपर्यंत तिला तिच्या माहेरीच का नाही पाठवत? तिचीही व्यवस्थित देखभाल होईल आणि तुम्हालाही काही काळजी करायला नको. मुद्दाम सांगायला आले, नाहीतर कृष्णा कृष्णा हाका मारी साऱ्या घरभर फिरला असतात. उद्या सकाळी तिला पाठवून देते. पहा, मी सांगितलं त्यावर विचार करा. तुमच्या दोघांच्या हिताचंच आहे. मग तशीच वळून परत घरी आले. सकाळी कृष्णाबाईला तिच्या घरी पाठवून दिलं. भाऊजींना काय सांगितलं हेही तिला सांगितलं. माझं काम मी केलं होतं. आता निर्णय त्यांनी घ्यायचा होता आणि माझी खात्री होती की भाऊजी कृष्णाबाईला तिच्या माहेरी पाठवणार. तिची तब्येत हे कारण असेलही, पण ते एकच कारण नव्हतं आणि ते महत्त्वाचंही नव्हतं. सासरे जावयाचे त्या घरात जे काही उद्योग चालले होते त्यांना कृष्णाबाईंच्या जाण्याने मोकळीकच मिळणार होती.
स्वतःच्या पत्नीपाशी ज्या गोष्टी मनुष्य बोलू शकत नाही त्या चांगल्या कशा असणार? ते काही असो, एक दिवस मध्ये गेला आणि त्या पुढच्या सकाळी कृष्णाबाई माहेरी गेली. जाताना भेटून गेली आणि कशी वेडी माया पहा, जाताना सांगून गेली, बाई यांच्यावर जरा लक्ष ठेवा. पण तिचा तरी त्यात काय दोष म्हणा? शेवटी पती पत्नीचं नातंच असं असतं की ते सर्व दोष, अपराध, अपमान सर्वावर मात करतं. मी हो म्हणाले आणि मी अगदी प्रामाणिक होते. मोरेश्वर भाऊजींबद्दल माझ्या मनात केवळ सदिच्छाच होती. त्यांनी संधी दिली तर मी केव्हाही त्यांच्या मदतीला जायला तयार होते. पण त्यांनी संधी द्यायला हवी ना. मग कृष्णाबाई गेली. मी भाऊजींची गाठ घेऊन त्यांना सांगितलं, भाऊजी आमच्याकडे जेवायला या म्हणाले असते, पण तुम्ही नाही म्हणणार. मनात संकोच असेल, काहीही असेल, पण मी रखमाच्या हाती सकाळ संध्याकाळचं जेवण पाठवीन आणि तुमचं धुण्या भांड्याचं कामही ती करील. फक्त एक करा, धुवायचे कपडे आणि भांडी सगळं मागच्या वरांड्यात आणून ठेवा. रखमा तुमच्या घरात पायसुद्धा टाकणार नाही. कृष्णाबाईचे वडील 4 दिवसांनी परत आले. तोपर्यंत हे व्यवस्थित चाललं होतं. पण तो भाऊजींचा सासरा परत येतात सगळं बिघडलं. दुसऱ्या सकाळीच मी रखमाला तिकडे कामासाठी पाठवलं होतं, तर तिला त्यांनी तशीच माघारी लावून दिली. आमचं आम्ही काय हवं ते खाऊ, आमची आम्ही व्यवस्था करू. कामाला बाई नको, जेवायला अन्न नको, काहीही नको. आता याच्यावर मी काय बोलणार? माझ्याकडून मी शर्त केली होती. यापुढे माझा नाईलाज होता. मी समोर जे काही होईल ते अगदी निमूटपणे पाहत बसण्याखेरीज माझ्या हातात दुसरं काहीच नव्हतं. पण बाबांचा इशारा मी विसरले नव्हते. भाग 14 समाप्त. चेटकीन. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.